नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि पारंपरिक केळफुलाची भाजी। ही भाजी खायला जितकी चविष्ट आहे तितकीच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। आपल्या कोकणात खास पद्धतीने बनवली जाणारी ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। सर्वप्रथम आपण ताजं केळफुलाच्या प्रत्येक आवरणाच्या खाली अशी छोटी छोटी फुलं मिळतील ते एक एक आवरण काढून आतील सर्व फुले काढून घेऊयात। आतील जो हा भाग असतो ना तो अगदी कोवळा असतो, तो नंतर आपल्याला चिरून घ्यायचा आहे। आता केळफुलाची फुलं आपण साफ करून घेऊयात। त्यामध्ये ना एक देठ असतोय बघा, टोकाला त्याच्या थोडं काळसर असतं, तो देठ काढून टाकायचा आहे। आणि त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची हलकीशी पातळ अशी पात असते किंवा पापुद्रा पण म्हणू शकता, ती देखील काढून टाकायची आहे। हे बघा, अशाच प्रकारे मी संपूर्ण केळफूल साफ करून घेणार आहे। जो मध्ये देठ असतो ना तो कडक असतो, थोडा काळपट असतो ना, तो सहसा असा तुटला जात नाही आणि बाकीच्या ज्या देठ आहेत बघा ते तुटले जातात। त्यामुळे तो देठ ना काळपट थोडा टोकाला असतो, तो काढून टाकायचा आहे, घ्यायचा नाहीये। हे केळफूल आता ना असे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि सुरीने किंवा विळीवर पण अशी बारीक चिरून घ्यायची आहेत। हे बघा, थोडी थोडी केळफुलं करून चिरून झाली की इकडे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये ही चिरून घेतलेले केळफूल टाकायचं आहे, म्हणजे काळं पडलं जात नाही। आणि थोडी थोडी करून चिरून घ्यायची आहेत आणि मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, आता ही फुलं चिरून झाले की आतील आता जो हा कोवळा भाग आहे तो पण चिरून घ्यायचा आहे। त्याचा पहिला हा देठ आहे तो काढून टाकूया आणि मधून असं दोन भाग करून घ्यायचा आहे। साईडचा देठ पण काढून टाकायचा आहे आणि मधून दोन भाग केले की पातळ असा बारीक चिरून घेऊयात। आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। हा बघा, आतील जो कोवळा भाग असतो तो पण चिरून घेतल्यावरती मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायचा। केळफूल चिरून झाल्यावर मिठाच्या पाण्यात साधारण 1 तास तरी टाकून ठेवायचं, म्हणजे केळफुला जो तुरट वास येतो तो येत नाही, निघून जातो आणि काळं पण पडलं जात नाही। केळफुलाची ना आता भाजी बनवायला घ्यायची आहे। त्यासाठी केळफूल आपण जे चिरून पाण्यात टाकून ठेवलेलं ते आता 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। हे बघा, थोडं असं एक अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, या पद्धतीने असं हे बघा, हे पाणी ना आता फेकून द्यायचं आहे आणि आतमध्ये जी भाजी आहे थोडीशी राहिलेली ती गाळून घ्यायची आहे। केळफुलाच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी इकडे मी चणे ना उकडून घेतलेले आहेत, थोडंसं मीठ टाकून। त्यामध्ये तुम्ही चण्याच्या जागेवरती वाटाणे किंवा शेंगदाणे किंवा चणा डाळ वगैरे जे तुम्हाला आवडतं ते घेऊ शकता। मसाले लागणार आहेत, त्यासाठी मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घेतला आहे। कांदा लसूण मसाला तुम्हाला आवडत असेल, तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल। आणि घरगुती मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि जराशी धने जिरे पूड आणि जराशी हळद घेतलेली आहे। फोडणीसाठी 1 छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 टोमॅटोची मी पेस्ट बनवून घेतली आहे आणि वरून टाकण्यासाठी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। केळफुलाची भाजी बनवण्यासाठी मी 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, छोटे चमचेच आहेत। आणि ते व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये पहिला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे।
मसाल्यांना व्यवस्थित असं तेल सुटलं की त्यामध्ये वाटण टाकायचं आहे 2 चमचे भरून. मालवणी पद्धतीचं हे खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि मिरची तव्यावरती भाजून ते वाटून घेतलेलं आहे. माझ्याकडे ते बनवलेलं होतं, तेच मी 2 चमचे टाकलेलं आहे. खोबऱ्याच्या वाटणाच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि व्यवस्थित असं हे वाटण 4 ते 5 मिनिटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटणाच्या चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकूया. मिठाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे, कारण आपण चणे जे उकडून घेतलेत त्यामध्ये पण मिठाचा वापर केलेला आहे. बिना वाटणाची पण केळफुलाच्या भाजीची रेसिपी मी आधी दाखवलेली आहे, नुसतं ओलं खोबरं शिवरून. ती पण तुम्ही पाहू शकता. हे बघा, वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा साईडने. आता यामध्ये केळफुल आपण जे चिरून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. यामध्ये चणे जे आपण उकडून घेतलेले आहे ते पण टाकून घेऊ. आणि चण्यामध्ये पाणी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकायची जरूरत नाही. त्यामध्येच केळफूल आपलं शिजलं जाईल. आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि मीडियम टू स्लो गॅसवरती झाकण ठेवून 9 ते 10 मिनिटं शिजवून घेऊयात. हे बघा, इकडे भाजी शिजायला ठेवून 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून पुन्हा भाजी चमच्याने परतून घ्यायची आहे किंवा ढवळून घ्यायची आहे. आणि पुन्हा झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊयात. हे बघा, मस्त अशी आपली केळफुलाची भाजी बनवून तयार आहे. किती सुंदर असा कलर आलाय बघा. आणि वरून टाकूया आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. ही भाजी भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागते किंवा चपातीसोबत, भातासोबत पण खाऊ शकता तुम्ही. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.